श्री स्वामी समर्थ. भक्त हो, एक क्षण थांबा. आजचा हा व्हिडिओ तुम्ही निवडला आहे असं तुम्हाला वाटत असेल, पण कदाचित आज तुम्हाला हा संदेश ऐकवण्याची वेळ स्वामींनीच ठरवलेली असेल. कारण स्वामींच्या दरबारात घडणाऱ्या काही गोष्टींची चाहूल आधी लागत नाही, त्या अचानक आपल्या समोर येतात. आणि जेव्हा त्या आपल्या आयुष्यात येतात तेव्हा मागे वळून पाहिल्यावर एक गोष्ट जाणवते, या सगळ्या मागे काहीतरी होतं. आज स्वामींच्या दरबारातून तुमच्यासाठी एक सुंदर संदेश आला आहे. हा संदेश एका अशा गोष्टींबद्दल आहे जिची तुम्ही कदाचित मनातल्या मनात वाट पाहत आहात. तुमच्या आयुष्यात एक अशी गोष्ट घडण्याची वेळ जवळ आली आहे जिच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसेल. तुमच्या मनात एक सुंदर शांतता निर्माण होईल आणि तुम्ही स्वामींकडे पाहून फक्त एवढंच म्हणाल, स्वामी, तुम्ही माझ्यासाठी हे आधीच ठरवलं होतं. आजच्या या संदेशाचा प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐका, कारण कदाचित या संपूर्ण संदेशामध्ये तुमच्या मनाला स्पर्श करणारा एक असा शब्द दडलेला आहे जो तुमच्यासाठी खूप खास आहे. स्वामी समर्थांच्या दरबारात प्रत्येक भक्ताची एक वेगळी जागा असते. कोणी स्वामींकडे मनशांती मागतो, कोणी आपल्या कुटुंबासाठी सुख मागतो, कोणी आपल्या कामासाठी प्रगती मागतो, कोणी एखाद्या स्वप्नासाठी प्रार्थना करतो आणि काही भक्त काहीही मागत नाहीत. ते फक्त स्वामींच्या चरणी बसतात, मन शांत करतात आणि म्हणतात, स्वामी, तुम्हाला जे योग्य वाटेल ते माझ्यासाठी करा. आणि कदाचित याच वाक्यामध्ये भक्तीचं खरं सौंदर्य दडलं आहे. कारण स्वामींवर विश्वास ठेवणारा भक्त जेव्हा आपलं मन त्याच्या चरणी ठेवतो तेव्हा त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला एक वेगळीच दिशा मिळते. कधी एखादी भेट, कधी एखादी संधी, कधी एखादा विचार, कधी एखादं वाक्य आणि कधी अगदी साधी वाटणारी एखादी घटना हळूहळू एका मोठ्या चित्राचा भाग बनत जाते. आणि मग एक दिवस सगळं जोडून पाहताना मन म्हणतं, अरे स्वामी, माझ्यासाठी हे सगळं आधीपासून तयार करत होते. जर तुमच्या आयुष्यातही स्वामींच्या कृपेने अशी एखादी गोष्ट घडली असेल जिचा अर्थ तुम्हाला नंतर समजला, तर कमेंटमध्ये लिहा, स्वामींची लीला अगाध आहे. तुमच्या एका शब्दाने या संदेशाला एक सुंदर भक्तीची भावना मिळेल. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण कदाचित पुढचा संदेश पुन्हा तुमच्यासाठीच असेल. आता स्वामींच्या या गोष्टीचा सर्वात सुंदर भाग सुरू होतो. एक भक्त होता, त्याच्या मनात एक सुंदर इच्छा होती. ती इच्छा त्याने कुणालाही सांगितली नव्हती, कुणाशी तिची चर्चा केली नव्हती. फक्त स्वामींच्या चरणी मनातल्या मनात ती गोष्ट ठेवली होती. दररोज स्वामींचं नाव घेताना त्याच्या मनात तीच एक इच्छा असायची. कधी तो स्वामींकडे पाहायचा, कधी डोळे बंद करायचा आणि मनात म्हणायचा, स्वामी, माझ्या मनातलं तुम्हाला माहीत आहे. दिवस गेले, महिने गेले, पण त्याची श्रद्धा कायम राहिली. आणि मग एक दिवस त्याच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आली जिच्या एका वाक्याने त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्या व्यक्तीने अगदी सहजपणे त्याच विषयाचा उल्लेख केला ज्याचा विचार तो अनेक महिन्यांपासून करत होता. त्या क्षणी तो काहीच बोलला नाही, फक्त मनात स्वामींचं नाव आलं, कारण त्याला जाणवलं, मी ही गोष्ट कुणालाच सांगितली नव्हती. मग हे शब्द त्याच्यापर्यंत पोचले कसे? त्याने त्या क्षणी स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले आणि त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. त्याला समजलं, काही गोष्टी आपण जगाला सांगत नाही, पण स्वामींपासून त्या कधीच लपलेल्या नसतात. आणि कदाचित तुमच्या आयुष्यातही अशीच एखादी गोष्ट आहे जी तुम्ही मनात जपून ठेवली आहे, जिच्याबद्दल तुम्ही फारसं कुणाशी बोलत नाही, पण स्वामींनी ती माहिती आहे. तुमच्या मनातील ती इच्छा, तुमच्या हृदयातील ते स्वप्न आणि तुमच्या आयुष्यातील ती एक खास गोष्ट, स्वामींच्या दरबारात तिची नोंद आधीच झाली आहे. कदाचित म्हणूनच आज तुम्ही हा संदेश ऐकत आहात. आता इथे एक सुंदर गोष्ट घ्या.
स्वामींच्या दरबारात प्रार्थना कधीच हरवत नाही. आपण केलेली प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक नामस्मरण, प्रत्येक श्रद्धेचा क्षण आपल्या आयुष्यावर कुठेतरी परिणाम करत असतो. आपल्याला त्याचा परिणाम कधी जाणवतो? कधी उशिरा जाणवतो आणि कधी अनेक वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर लक्षात येतं. म्हणून आज जर तुमच्या मनात एखादी सुंदर इच्छा असेल तर तिला स्वामींच्या चरणी प्रेमाने ठेवा, कारण तुमच्या मनातील गोष्ट स्वामींपासून दूर नाही. आजच्या या संदेशातून स्वामी तुम्हाला एकच गोष्ट सांगत आहेत, तुझ्या मनात जे आहे ते मला माहीत आहे. किती सुंदर वाक्य आहे ना? हे वाक्य ऐकताना ज्याच्या मनात एखाद्या खास गोष्टीची आठवण आली त्याच्यासाठी हा संदेश आणखी खास आहे. कमेंटमध्ये लिहा, स्वामींना माझ्या मनातलं माहीत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून स्वामींच्या या सुंदर प्रवासात आमच्यासोबत राहा. भक्त हो, स्वामींच्या दरबारात तुमच्यासाठी आज काय ठरलं आहे याचा सर्वात सुंदर अर्थ ऐका. तुमच्यासाठी कदाचित एखादी नवीन व्यक्ती ठरली असेल, तुमच्या आयुष्यात सुंदर बदल घेऊन येईल. कदाचित एखादी संधी असेल जी तुमच्या कर्तृत्वाला योग्य व्यासपीठ देईल. कदाचित एखादा निर्णय असेल जो तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देईल. कदाचित एखादं मोठं स्वप्न ठरेल ज्याला पूर्णत्व मिळण्याची वेळ जवळ आली आहे. किंवा कदाचित स्वामींनी तुमच्यासाठी फक्त एक गोष्ट ठरवली असेल, ती म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा मनापासून हसू आणायची. स्वामींच्या कृपेची सर्वात सुंदर गोष्ट हीच आहे, ती आपल्याला आयुष्यात फक्त बाहेरून बदल घडवत नाही, ती आपल्या आतूनही एक सुंदर भावना निर्माण करते. आपण अधिक आनंदी होतो, अधिक प्रेमळ होतो, अधिक समाधानी होतो आणि जीवनाकडे पाहण्याची आपली नजर अधिक सुंदर होते. म्हणून आजचा हा संदेश फक्त एका गोष्टीबद्दल नाही, हा संदेश त्या क्षणाबद्दल आहे ज्याची सुरुवात कदाचित आजपासून झाली आहे. तुमच्या आयुष्यातील एक सुंदर गोष्ट स्वामींच्या दरबारात आज ठरली आहे आणि त्या गोष्टींचा योग्य क्षण येताच ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता हा संदेश इथपर्यंत ऐकणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी स्वामींच्या चरणी एक सुंदर प्रार्थना. स्वामी समर्थ महाराज, ज्या भक्ताने हा संदेश ऐकला आहे त्याच्या मनात प्रेम वाढू द्या, त्याच्या घरात आनंद वाढू द्या, त्याच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळू द्या, त्यांच्या स्वप्नांना तुमच्या आशीर्वादाची साथ मिळू द्या आणि त्यांच्या आयुष्यात तुमच्या कृपेची सुंदर अनुभूती प्रत्येक क्षणी मिळू द्या. जर ही प्रार्थना तुम्हाला मनापासून आवडली असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.